सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राजा राम जय जय राम कृष्ण हरि। गोपाल
सर्व सुखाचे आगरू पापर तुमा देवी वरू पापर तुमा देवी वरू रूप पागलालो पागलालो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभधरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा दिगंबरा श्रीपाद कुंडली वरदा हरिचरण श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली रामेश्वर महाराज की जय त्र्यंबकेश्वर भगवान की जय 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 रघुवीर निरूपणासाठी घेण्यात येणारा अभंग जो आहे हा तुमच्या आमच्या सर्वांचा जे रामभक्त आहेत त्यांना माहिती नाही अशातला तो नाही. बंध विमोचन राम माझा बंध विमोचन राम गाण्यामध्ये जास्ती प्रस्तावना करत नाही. अभंग एकदा म्हणतो आणि निरूपणाला सुरुवात करतो. कारण त्याच्या ज्या चाली ज्या आहेत त्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या चाली आहेत. आपली संपूर्ण असलेली आरती झाल्यानंतर बंध विमोचन राम माझा बंध विमोचन राम अशा पद्धतीची चाल आहे. त्यामुळे त्या चालीमध्ये जर का आपण गायला लागलो तर नंतर लगेच आपल्याला भोजनाची आठवण येते. कारण आरती हे बंध विमोचन संपलं, एकदा का बंधन संपली की लगेच आठवण होते ती भोजनाची. त्यामुळे निरूपणासाठी घेतलेलं पद्य जिथे एकदा म्हणतो आणि आपल्या समोर बंध विमोचन राम माझा बंध विमोचन राम सकल ही ऋषी मुनी भजसी जयासी तेची एक सुखदा सद्गुरु कृपया ओळखिला जो कौशल्येचा राम भाव भक्तीच्या सुलभ वाटा साधुनी पुरवी सकळही काम शरणही वीणा आत्मा रामा आणि शेवटी ती त्यांच्याच पायाजवळची गेली. अशा त्या वीणा स्वामींचा अभंग आपणासमोर आहे. सुखासारिके पूर्ण वैराग्याचे वशिष्ठा परे ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्याईचा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामार्थ केला जयाच्या मुखी सर्वदा रामकीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य सद्गुरुनाथ महाराज की जय. कोणाकोणाला बंधनामध्ये राहायला आवडतं? तुम्ही म्हणाला मला कोणालाही बंधनात राहायला आवडत नाही.
ते बिग बॉस चाललंय की नाही, जवळजवळ आता 70 दिवस होऊन गेले, तरी सुद्धा त्या असलेल्या बंधनामध्ये एसी आहे, खायला आहे, सगळं आहे, पण मोबाईल नाही. मोबाईल नसेल तर आपण बंधनामध्ये राहतो का? तुम्ही म्हणाल महाराज बुवा ते बाकीचं तुम्ही काही सांगा, परंतु तो मोबाईल आमच्या हातात पाहिजे, त्याच्यामध्ये नेट पाहिजे, आणि ते नेट जर का असेल तर आम्हाला कशाचीही भूक लागत नाही, तहान लागत नाही. आपण लहान मुलांचं पाहतो, आम्ही आवडीने सांगतो की नाही, काय आमचा भंड्या आहे, 2 तास त्याला जेवायला लागतात. मी म्हंटल आजी त्याला 2 तास लागतात, तुम्हाला किती तास लागतात? बुवा म्हणे मला कमीत कमी 1 तास तरी जेवायला लागतो. मी म्हंटल का? नाही टीव्हीवर त्या सिरियल चालू असतात ना. 7 वाजता आजी एकदा जेवायला बसल्या की मला इथे पाणी चालेल. 7 वाजता आजी एकदा जेवायला बसल्या की 8 वाजेपर्यंत आजींचं काही जेवण काही संपत नाही. आता तर कलर्स मराठीवर टायमिंग सुद्धा बदललं, 6:30 ते 7, 7 ते 7:30 असं टायमिंग झालं. ते मला पाणी द्या, सरबत नको, पाणी द्या. पटापट पुढे सरकायचं. हो तिथे पाणी ठेवलेलं आहे, तिथे द्यायचं. बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम. विमोचन करणे म्हणजे काय? आपण विमोचन करतो कुठल्याही पद्धतीने. मुक्तता करणे म्हणजे विमोचन. एखाद्या पुस्तकाचं आपण विमोचन करतो म्हणजे ती गाठ सोडतो आणि आपण सोडतो. आपण किती वेळ बंधनात राहू शकतो? श्रावणी शुक्रवारी आपण जर का जाईतलं चण्याच्या ऐवजी शेंगदाणे वाटा, चालतील का? शंकराला बेल वाहा, नाही हो शंकराला तुळस वाहतात ना वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी. होळीला पुरणपोळीच चालते, पाडव्याला श्रीखंडच चालतो. लग्नामध्ये कितीही काहीतरी आपण किती जरी फास्ट जरी झालो तरी सुद्धा लाडू चिवडा केल्याशिवाय राहत नाही. म्हणजे त्या असलेल्या बंधनामध्ये आपण आपल्याला अडकवून घेतलेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य आपण बंधनामध्ये अडकले जातो. लक्षात तुम्ही आम्ही सुरुवातीला आपल्या असलेल्या मातेच्या उदरामधल्या बंधनामध्ये अडकले जातो. बाहेर येताना ते डॉक्टर आपली आणि आईच्या असलेली ती नाळ कापतात, आपल्याला बंधनापासून मुक्त करतात. तरी सुद्धा मुखामध्ये शब्द आईच येतो का नाही? बाबा येतो का नाही? म्हणजे आपण त्याच्यात अडकले जातो. मग पुढे गेल्यानंतर मग दादा आहे, ताई आहे, आजी आहे, आजोबा आहे, आबा आहेत. मला आणि एक नवीन शब्द निघालाय, तो आबा. तो जो का काढला मला काही कळत नाही. त्याने कोणी तो जो काढला असेल ना, अगदी म्हणाला ते बरोबर आहे. सगळं शॉर्टकट करायला लागलो, पण देवाच्या समोर शॉर्टकट चालत नाही ना. श्रीराम जय राम जय जय राम, किंवा राम कृष्ण हरी, किंवा जय जय राम कृष्ण हरी, हे जे काही मंत्र आहेत किंवा अगदी सोपा राम, हे म्हटल्याशिवाय चालत नाही. तर तिथे जे आपण अडकले जातो, त्या नात्यामध्ये आपण अडकले जातो. मध्यमामध्ये सांगताय, गेल्या वर्षी मी ते पद म्हटलं असेल, मला माहित नाही. त्या बंधनामध्ये आपण अडकले जातो. आधी आपण आईच्या बंधनामध्ये अडकतो, त्यानंतर आपण आपल्या गुरूंच्या बंधनामध्ये अडकतो, त्यानंतर आपण आपल्या नातेवाईकांच्या बंधनामध्ये अडकतो, आपण आपल्या मित्र परिवाराच्या बंधनामध्ये अडकतो, त्याच्यानंतर आपण आपल्या नकळत व्हॉट्सअपच्या असलेल्या ग्रुपवर मधील सगळ्यांमध्ये अडकतो. सकाळी उठल्यानंतर जर का आपण
गुड मॉर्निंग नावाचा मेसेज जर का केला नाही किंवा महाराजांचं एखादं प्रवचन जर का टाकलं नाही तर आपल्याला वाटतं आपलं काहीतरी चुकलं. म्हणजे आपण किती अडकले जातो ऐहिक सुखासाठी, आपण अडकले जातो. आणि जर का आपण प्रवचन टाकलं नाही तर कोणीतरी विचारतं आपल्याला, अहो बुवा आजचं प्रवचन टाकलं नाही. महाराजांची 365 प्रवचन आहे पण ती आपण टाकत नाही. बरं टाकली तर वाचत नाही. जे वाचावंसं वाटतं ते आपण वाचत नाही आणि ज्याच्यातून आपण वाचणार नाही ते आपण वाचल्याशिवाय राहत नाही. माझं वाक्य लक्षात घ्या. जे वाचावंसं वाटतं ते आपण वाचत नाही आणि जे वाचल्याशिवाय आपण राहणार नाही असं आपण नेहमी वाचत असतो. सज्जनो, एक लक्षात घ्या, पृथ्वी तलावर आपण आलेलो आहोत. 20, 21, 22 चा काळ आपण पाहिले आहे. आपल्या असलेल्या सगळे सोयऱ्यांच्या नवे आपल्या घरातल्या व्यक्तीचं सुद्धा आपल्याला दर्शन झालं नाही. हाही काळ आपण पाहिलाय डोंबिवली. आणि तरी सुद्धा आपण अजून जर का सावध झालो नाही तर किती आश्चर्य आहे. सावध सावधान वाचे बोला राम नाम, सावध सावधान वाचे बोला राम नाम, सावध सावधान. समर्थाने सांगितलंय 10 वर्षे बालपण, 20 वर्षे तारुण्य, अंगी भरला मदना, आता कैसे सावधान, सावध सावधान. केसाची गोल गणना 40ला 40 येते. साडीची बुद्धी नाती त्याला म्हातारा म्हणती, अंगी आली काठी, आता कैसे सावधान, सावध सावधान. चार विसा मिळून ऐशी, 4 विसा मिळून ऐशी, त्याला म्हातारा म्हणती, 4 विसा मिळून ऐशी, त्याला म्हातारा म्हणती, सावध सावधान वाचे बोला राम नाम, सावध सावधान. वय वर्ष 90 झाली, वय वर्ष झाली 90. त्यावेळेला आपण त्या स्वामींना सांगतो, रामरायाला सांगतो की आता हा सोडून द्या संबंध, कारण घरात कोणी विचारत नाही. शरीर साथ देत नाही. 90 वय झालं आणि समर्थ सांगतायत सगळ्या शेवटी, शतमानी पुरुष दाखला, आला तैसा वाया गेला. शतमानी पुरुष दाखला, आला तैसा वाया गेला. राम राम नाही म्हणाला, आला कैसे सावधान, सावध सावधान वाचे बोला राम नाम, सावध सावधान. आता आपण ठरवा, आपण किती सावध झालो आहे. 10 वर्षे बालपण हे तुमच्या आमच्या सगळ्यांचंच असतं. 20 वर्षे तारुण्य हेही आपलं आहे. सावकाश, थोडं जरा सावकाश बोला, थोडं जरा सावकाश बोला.
नियोजनात्मक आहे, त्यामुळे थोडं सावकाश बोला. 10, 20, 30, 40, 50 पर्यंत आपण त्या असलेल्या बंधनामध्ये अडकलेलो असतो. विषय चाललाय बंधनाचा. त्या बंधनातून आपल्याला मुक्त व्हायचे. बंध विमोचन राम माझा. एका शब्दावर जर का बोलायचं झालं बंध या शब्दावर, तर कमीत कमी 2.5 ते 3 तास लागतात. कशाचे बंध? तुम्ही आम्ही नाडी बांधतो तो सुद्धा बंधत असतो. तुम्ही आम्ही एकमेकांना बांधतो तो सुद्धा बंधत असतो. एक लक्षात ठेवा, आपण त्याला बांधत नाही, तो आपल्याला बांधतो आणि तोच आपल्याला मुक्त करतो. आपण या ऐहिक सुखामध्ये बांधले जातो आणि तिथून आपल्याला वेण्णाबाई सांगते, अरे बाबा आता तरी मुक्त हो. गोकुळामध्ये भगवंत खोड्या करू लागले आणि त्या असलेल्या यशोदा मैयाकडे तक्रारी येऊ लागल्या. यशोदा मैयाने ठरवलं, ह्याच्या जर का तक्रारी जर का एवढ्या वाढत आहेत तर याला आता बांधून टाकते. उखळाला त्या असलेल्या लल्लाला उभं केलं आणि त्या यशोदा मैयाने त्याला बांधायला सुरुवात केली. 1-2 वेळेला बांधलं तरी तो काही बांधला जात नाही. 4 सुताचा फरक पडायलाच लागला. शेवटी ती लल्लाला सांगते, अरे बाबा मी एवढं तुला बांधते तरी तू का बांधला जात नाही? भगवंत मनातल्या मनामध्ये सांगतात, मला बांधणं इतकं सोपं. पण शेवटी ती काय सांगते की अरे लल्ला बांधून गेले. ज्या वेळेला यशोदा मैया म्हणाली बांधून घे, त्यावेळेला भगवंतनी स्वतःला बांधून घेतलं. एवढं लक्षात ठेवा. आपण फक्त त्या असलेल्या रामरायांना, आपल्या सद्गुरूंना एवढं जरी सांगितलं की हे सद्गुरु राया हे सगळं तुमचं आहे, तरी सुद्धा आपला संसार सुखर चालतो. तुम्ही म्हणाले कशावरून? महाराजांनी काय केलं मला सांगा बरं. त्या रामरायाला सांगितलं, बाबा रे हे सगळं तुझं आहे. आणि हे ज्या वेळेला तुझं आहे, ज्या वेळेला आपण म्हणतो की नाही, त्यावेळेला आपलं काहीच राहत नाही. बंधनामध्ये ती एक मोठी खोड आहे. मी बंधनामध्ये अडकलो, आपण काय करतो? मी अडकलो. इथे जे सगळे जण आज 9 वाजल्यापासून जे येत आहेत, मला माळ जपायची, मला माळ जपायची, मला माळ जपायची, असं जर का 10-12 जणींनी ठरवलं तर 7-8 जणींना माळ जपता येणार नाही. तुम्ही म्हणाल कशावर? अहो नेमकी त्यांची पाळी यायची आणि घरून फोन यायचा. लक्षात ठेवा सज्जनो, सद्गुरूच्या कृपेने काहीही तुमचं आमचं पान सुद्धा हलत, एवढं लक्षात ठेवा. आम्ही म्हणतो देव आहे, देव आहे, देव आहे. देव आहे कधी मला माहिती नाही, परंतु सद्गुरू असल्याशिवाय त्या देवाजवळ जाता येत नाही, हे मात्र नक्की. आपणा सारिखे करीती ताकाळ, नाही काळ वेळ तया लागी. समर्थांनी या वेण्णाबाईंना एका मठाचं असलेलं मठाधिक्य देणं इतकं सोपं काम आहे का? त्याच्यासाठी किती तपश्चर्या करावी लागली असेल. तुम्हाला आम्हाला तपश्चर्या करायची म्हटल्यानंतर केवढी प्रॉब्लेम येतात आपल्याकडे. थंडीच्या वेळेला गरम पाणी असल्याशिवाय आपल्याला स्नान करता येत नाही. उन्हाळ्यामध्ये एसी लावल्याशिवाय आपल्याला बसता येत नाही. पावसाळ्यामध्ये लाईट असल्याशिवाय आपण काही करू शकत नाही. आपल्या केवढ्या विवंचन आहे.
आणि त्या भगवंताला काही विवंचना कमी आहेत का हो? सद्गुरूंना काही विवंचना कमी आहेत का? त्या भगवंताच्या विवंचना केवढ्या मोठ्या आहेत. आज सगळीकडे रामरायाचा उत्सव चालू आहे. अगदी अयोध्येपासून तर खालच्या असलेल्या त्या तिरुअनंतपुरम पासून पर्यंत आणि डोंबिवलीमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी रामरायाचा उत्सव चालू आहे. अनेक ठिकाणी महाप्रसाद चालू आहे. काही ठिकाणी सुरू झाले, काही ठिकाणी सुरू होते. परंतु त्या सगळ्या असलेल्या महाप्रसादाचा कोणालाही त्रास होऊ नये हे पाहण्याचं काम रामराय करत असतात. आश्रम शाळेमध्ये काही झालं तर तिथे 20 जणांना विषबाधा झाली, अमुक जणांना विषबाधा झाली, रामरायाचा प्रसाद खाल्ला आणि विषबाधा झाली असं कधी आहे का? भगवान लल्लाचा प्रसाद खाल्ला आणि विषबाधा झाली असं कधी आहे का? कारण का तिथे रामराय प्रत्यक्ष ते सद्गुरूच्या कृपेने तिथे आहे. तुमचे आमचे सद्गुरू तिथे आहे. रामराय तुम्हाला सद्गुरू आपल्याला काय करतात ती वाट दाखवतात एवढं लक्षात. आणि सद्गुरू ज्यांना आधी ओळखतात त्याची ओळख ते भक्तांना करून देतात. बंध विमोचन. मी सांगितलं आपल्याला की तुम्ही आम्ही सगळेजण एकेका बंधनामध्ये अडकलो जातो. परंतु ज्या वेळेला तुम्हाला आम्हाला तिकडे न्यायची वेळ येते त्यावेळेला कोणीही येत नाही. या पृथ्वी तलावर आपण एकटे आलो आणि एकटे जाणार. मध्यमामध्ये सांगताय समज मन कोई नहीं अपना, समज मन कोई नहीं अपना, समज मन कोई नहीं अपना. समझ मन कोई नहीं अपना. धन दौलत माल खरीना, धन दौलत माल खरीना, देखत है सपना समझ मन, देखत है सपना समझ मन कोई नहीं अपना, समझ मन. नंगे आए नंगे जाए, नंगे आए नंगे जाए, साथ नहीं कपना समझ मन, साथ नहीं कपना समझ मन कोई नहीं अपना. नंगे आए नंगे जाए साथ नहीं कफना समझ मन कोई नहीं अपना. कफना याचा अर्थ कपडा. कितीही आपण हजारो रुपयाची शाल घाला, 2000ची ओटी भरा, पण ती सुद्धा त्या ठिकाणाहून काढली जाते. नंगे आए नंगे जाए साथ नहीं कफना समझ मन कोई नहीं अपना.
आणि शेवटी कबीर महाराज सांगतायत, कहत कबीरा सुनो भई साधो, राम नाम जपना समज मन कोई नाही आपण. तुम्ही म्हणाल महाराज बुवा कोणी आमचं ते हा गोतावळा कोणाचा? हा गोतावळा तुमचा आमचा नाही, हा गोतावळा त्या रामरायाचा. हा गोतावळा त्या सद्गुरूंनी चालवलेल्या कार्यक्रमाचा आहे. सद्गुरूंनी आपल्याला ते आखून दिलेलं आहे, त्याच्या पद्धतीने आपण चालतो. आपल्या असलेल्या आजच्या कार्यक्रमाची पत्रिका पण आहे की नाही? 7 ते 8 काय करायचं, 8 ते 9 काय करायचं, 9 ते 10 काय करायचं, 9:30 ते 11 प्राचीन आमल्यांचं प्रवचन, 11:15 ते 1 शुक्लवारचं कीर्तन दिलंय की नाही? त्यामुळे ही लाईन दिलेली आहे. तसं त्या भगवंताने त्याची लाईन आखून ठेवलेली आहे. त्याने जर का त्याची लाईन क्रॉस केली तर तुम्ही आम्ही अतिक्रमण करतो, परंतु त्या समुद्राने जर का त्याची रेषा ओलांडली तर काय गंमत होईल सांगा बरं मला. या पंचमहाभूतांनी त्यांनी त्यांच्या रेषा जर का ओलांडल्या तर तुम्हाला पळताभुई थोडी होईल. तुम्हाला काय, मला सुद्धा पळताभुई ते त्यांच्या बंधनामध्ये आहे, ते त्यांचं बंधन सोडत नाही आहे. पण तुम्ही आम्ही जे ऐहिक सुखाच्या मागे जे लागलेलो आहोत त्या बंधनातून आपल्याला थोडस मुक्त व्हायचं. चंद्रशेखर शुक्लांना ताप आलेला आहे. तुमचा आडनाव जोश. शुक्लांना ताप आलेला आहे आणि जोशींना मी सांगितलं, जोशी बुवा हे जरा थोडस थांबवा, डॉक्टर उपास यांच्याकडे जा, नाहीतर आव्हाड मॅडम कडे जा. ते एवढ्यासाठी म्हटलं की डॉक्टर आव्हाड मॅडम समोर बसले. त्यांचा आमचा गेल्या जवळजवळ आमच्या वहिनींच्या, आमच्या मोठ्या वहिनींच्या असलेल्या जन्मापासून तर त्यांचा आमचा संबंध, म्हणजे वहिनींच्या जन्मापासून. जोशी बुवांना सांगितलं की आव्हाड डॉक्टरांकडे जा आणि त्यांच्याकडून इंजेक्शन घेऊन या, मला ताप आलाय म्हणून. जोशी बुवा माझ्या आग्रहाखातर आव्हाडबाईंकडे जातील सुद्धा. जोशी बुवा आव्हाडबाईंना सांगतील शुक्ल बुवांना ताप आलेला आहे, त्यांनी मला इंजेक्शन घ्यायला पाठवलं. आव्हाडबाई म्हटली थांबा जरा, मी थोड्या वेळाने माझी नर्स तुमच्या बरोबर देते आणि त्यांना तुम्ही घेऊन जा आणि त्यांना इंजेक्शन. नाही म्हणे ते इंजेक्शन घेणार नाहीयेत, मला इंजेक्शन घ्यायला सांगितलंय. आव्हाडबाई म्हणते शुक्ल बुवांना शाळेला आलो. हे संसारिक सुख संसारामध्ये आहे का नाही? मला जर का ताप आला असेल तर इंजेक्शन कोणाला घ्यायला लागेल? मला. मग परमार्थामध्ये जर का आपल्याला जर का थोडस वरती जायचं असेल तर तुमच्या आईने जप करून चालेल का? तुमच्या वडिलांनी जप करून चालेल का? तुमच्या सुनेने जप करून चालेल का? सासूबाईंनी जप करून चालेल का? आपला जप आपल्यालाच करायला लागतो. त्या भगवंताकडे परमार्थामध्ये सुद्धा संसारामध्ये जर का आपल्याला इंजेक्शन जर का आपल्याला जर का घ्यावं लागतं तर त्या भगवंताकडे जाण्यासाठी रामनामाचं इंजेक्शन आपल्यालाच घ्यायला लागतं. मग ते रामनामाचं घ्या, ते कृष्ण नामाचं घ्या, ते दत्त नामाचं घ्या, ते देवी नामाचं घ्या, नाहीतर कोणत्याही नामाचं घ्या, पण घ्या. ते घेतल्याशिवाय तिथे जाता येत नाही. आणि ते जर का घ्यायचं जर का असेल तर सद्गुरु कृपा असल्याशिवाय ते घेता येत नाही. आमचा एक फार मोठा गोड गैरसमज आहे. सरकार आम्हाला ज्या वेळेला रिटायर्ड करतो त्यावेळेला आम्ही परमार्थाकडे वळतो. सिनियर सिटीजन, अबाव सिनियर सिटीजन, सरकार का रिटायर्ड करतं आपल्याला?
तुमच्याच्याने आता काम होणार नाही. तुम्ही आता घरी बसा, टेन्शन घ्या, सुखाने आनंदाने आपल्या असलेल्या बाळगोपाळांमध्ये राहा. सांगते की नाही? 58 असो, 60 असो, 62 असो, जी काय वयोमर्यादा असेल ती. मग तुम्ही मला सांगा, मी एवढा चांगला आपल्या मंडळाने माईक लावलेला आहे, छान मोठा आवाज आहे, इथे तबले जोशी बॉय इतकं सुंदर वाजवत आहे, आमचे आडावतकर वाजवत आहे, मी सांगतोय मुखाने श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. कीर्तन संपल्यानंतर मला एक आजोबा भेटले, गेल्या वर्षी भेटले म्हणून मी सांगतो. ते आजोबा मला म्हणाले, बुवा तुम्ही रामाचं नाव घेतलं नाही. मी म्हटलं असं कसं नाही, रामरायाचं कीर्तन, रामनवमीचं कीर्तन आणि मी रामाचं नाव घेणार नाही. नाही म्हणजे तुम्ही ते रामाचं नाव घेतलंच नाही. मी म्हटलं अहो मी घेतलं. ते म्हणतात घेतलं नाही, मी म्हणतो घेतलं. एक कार्यकर्ता आले, ते म्हणाले आजोबा अहो बुवांनी नाव घेतलं पण मला कसं नाही ऐकवाल. त्याला प्रश्न पडला, त्या कार्यकर्त्यांनी प्रश्न पडला हो ते ऐकू कसं नाही आलं. म्हणून त्यांनी कानाला हात लावला, तर त्यांचं जे मशीन जे होतं ना ते मशीन ऑफ झालं होतं. त्याचा तो काही आवाज काही येईना. आणि ज्या वेळेला तो टू आवाज आला त्यावेळेला त्यांनी सांगितलं, बुवा तुम्ही नाव घेतलं होतं परंतु माझं मशीन बंद पडलं होतं. सांगण्याचं तात्पर्य की आपल्याला इतक्या व्याधी जडलेल्या असतात. आणि मग मला सांगा की आपल्याला सरकार जर का वयाच्या 58व्या वर्षी 60व्या वर्षी रिटायर्ड जर का करतं, तर 60व्या वर्षी आपण त्या असलेल्या रामरायासमोर फिट कसे राहू. तो सांगतो की अरे बुवा सांगतोय श्रीराम जय राम जय जय राम आणि तू म्हणतो की श्रीराम जय राम जय जय राम. 60व्या वर्षापर्यंत तू लांब राहिला, आता ही लांब राहा. सांगण्याचं तात्पर्य सज्जनो एक लक्षात घ्या, थोडस आपण जर का त्या वेणाबाईने सांगितल्याप्रमाणे ज्यांना बसता येणं शक्य आहे त्यांनी पुढे येऊन बसायला हरकत नाही. जागा केलेली आहे, अगदी सतरंजी सुद्धा छानपैकी जाड टाकलेली आहे, त्यामुळे एसीचा लादीवर होणारा गार परिणाम आपल्या पायाला लागणार नाही. ज्यांना बसता येणं शक्य त्यांनी बसून बंध विमोचन. राम काय करतो, आपल्याला त्या असलेल्या बंधनातून मुक्त करतो. आणि ज्याच्यातून आपल्याला मुक्त करायचंय ते मुक्तपणा होण्यासाठी बंधनातून आपल्याला आधी मुक्त झालं. आणि जर का त्या बंधनातून आपल्याला जर का मुक्त व्हायचं असेल तर सज्जन आपल्याला सांगतायत, ते वेणाबाई आपल्याला सांगतायत पूर्वपद्यामध्ये 12:05 झालेले 12:45 ला आपल्याला जन्म काय. मध्यमावर पूर्वपद्यामध्ये आपल्याला वेणाबाई सांगतायत, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम. मोठी नाम आणि हाती टाळी 12 वाजल्यापासून अनेक ठिकाणी जन्मोत्सवाला सुरुवात होते. जिथे सूर्योदय लवकर होतो तिथे जन्म 12:05 12:10 ला होतो. आपल्याकडे सूर्योदय उशिरा होतो त्यामुळे जन्मोदय
आपल्याकडे 12:40 12:45 मध्यान्ह काल सांगितलेला, त्यामुळे मध्यमामध्ये मुखी नाम आणि हाती टाळी. एक लक्षात ठेवा, जो टाळी वाजवण्याची टाळाटाळ करतो, हात असून बट हात असून जो टाळी वाजवण्याची टाळाटाळ करतो त्याला तो पंढरपूरचा असलेला विठोबा किंवा अयोध्येचा असलेला राम किंवा वाराणसीचा असलेला आमचा शंकर किंवा द्वारकेचा असलेला आमचा श्रीकृष्ण कधी त्याच्या असलेल्या टाळक्यामध्ये टाळ मारेल हे मी काही सांगू शकतो. त्यामुळे आपल्याला जर का कोणी टाळक्यात जर का टाळ मारून घ्यायचा नसेल तर आपल्याला टाळी वाजवायला हरकत नाही. त्यामुळे मुखी नाम आणि हाती टाळी त्याअर्थी आपण इथे आलेला आहात. त्या शेवटचे जे उभ्या राहिलेले जे आहेत काका, माझा आवाज ऐकू येतो का तुम्हाला? येतो? डोकेवाले काका तुम्हाला ऐकू येतो का आवाज? येतो. इकडे बसलेले पिवळा शर्ट आवाज ऐकू येतो का? येतो. तिकडे दरवाजाजवळ उभे असलेले ऐकू येतो का? व्हेरी गुड. गंमत म्हणून सांगतो पण तुम्ही सगळेजण फक्त मलाच बघत आहात, पण मी इतका हुशार, यांचं वाजवण्याकडे लक्ष आहे, यांचंही वाजवण्याकडे लक्ष आहे, माझंही माझ्या टाळाकडे लक्ष आहे, पण माझे डोळे सगळीकडे फिरतात ना. त्यामुळे कोण टाळी वाजवणार नाही हे मला लक्षात येईल, आणि जो कोणी टाळी वाजवणार नाही त्याला पाठीमागे उत्तर रंगापर्यंत उभं राहावं लागेल, एवढं लक्षात ठेवा, हात धरून. त्यामुळे प्रत्येकाने मुखी नाम आणि हाती टाळी आपण वाजवायची आहे. एक लक्षात ठेवा सज्जन हो, तुम्हाला मला टाळी वाजवण्यासाठी फार कमी कालावधी, माहित नाही आपल्याला पुढच्या घटकेला काय होणार. आऊट घटकेचा आपला देह आहे, एवढं लक्षात ठेवा. पूर्वीच्या काळी आपल्याला अंकल्पी नावाचं एक पुस्तक होतं, जे इथे 70च्या पुढे असतील त्यांना ते माहिती असेल. त्या अंकल्पीच्या पुस्तकामध्ये 1 पासून तर औटकी पर्यंत पाढे होते. 1चा पाढा होता, 11चा पाढा होता, 21चा पाढा होता, पावकी होती, निमकी होती, 1 पाव पाव, 2 पाव अर्धा, 3 पाव पाऊण, 4 पाव 1, 5 पाव सव्वा, 6 पाव दीड, 7 पाव पावणे 2, 8 पाव 2 अशी पावकी होती. एक निम निम बेनिम एक पावकी होती, निमकी होती, पाऊणकी होती, सव्वाकी होती, अडीचकी होती आणि 3.5की होती. त्याला आउटकी असं म्हणत. 1 आउट आउट, 2 आउट 7, 3 आउट 10.5 असा तो पाढा होता आउटकीचा. त्या पुस्तककर्त्यांना काही वेळ लागलं नव्हतं आउटकीचा पाढा टाकायला. तुमचा आमचा देह घरी जाऊन मोजा, डॉक्टर साहेब 3.5 हाताच्या वरती आपला देह नाही. आउटकी म्हणजे 3.5की. आपला देह 3.5 हाताचा आहे, आपल्याला जागा 3.5 हातच लागते. शेवटी सगळ्यांची जागा ठरलेली आहे, कोणाची जागा लांब नाही, कोणाची जागा लहान नाही, ते माप ठरलेलं आहे. त्यामुळे आऊट घटकेचा आपला देह तो बुडबुडा सुद्धा जास्त वेळ थांबतो. ते लहान मुलं ते पिचकारीने उडवतात की नाही, तो सुद्धा जास्त वेळ थांबतो. इतका आपल्याला तो बुडबुडा सुद्धा तेवढा वेळ सुद्धा आपल्याकडे नसतो. चहा आणून दिला जातो, चहा बशीमध्ये ओतला जातो, बशीतला चहा बशीत राहतो आणि कपातला चहा कपात राहतो आणि आम्ही आ करून बसतो. इतका आपल्याला वेळ नाही, निमिष मात्र आपला देह, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे त्या देहाचं सार्थक करायचं असेल तर मुखी नाम आणि हाती टाळी घ्या. एक लक्षात ठेवा, या 2 मिनिटासाठी सुद्धा आपण आपल्या त्या ऐहिक सुखाच्या बंधनातून मुक्त जरी झालो ना
तरी तो रामराय आपल्याला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे त्या रामरायाला प्रसन्न करून घेण्यासाठी सद्गुरूंनी आखून दिलेली बैठक आपल्याला जर का चालवायची असेल तर मुखीनाम आणि हत्तीकाळी आपण घ्या. या आग्रहाची विनंती मध्यमामध्ये. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय जय श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. कुंडली गवरदाहरेश्वर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. ब्रह्मचैतन्य स्वामी गोलोदेकर महाराज की जय. श्रीराम 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 स्वयेश्वी राम प्रभु ऐकती कुशल रामायण गाती, कुशल रामायण गाती. स्वयेश्वी राम प्रभु ऐकती कुशल रामायण गाती, कुशल रामायण गाती. सोडून आसन उठले राघव, उठले राघव. सोडून आसन उठले राघव,
असलेल्या त्या दोन बालकांना सुद्धा माहित नव्हतं की समोर बसलेले प्रत्यक्ष आपले पिता आहेत आणि त्या पिताश्रींना माहित नव्हतं की हे समोर जे गात आहे ते आमचे बालक आहेत. कोण होते हे रामराय? प्रश्न पडतो त्या. सज्जनो, हे लक्षात ठेवा, आपल्याला जर का आदर्शवत जगायचं असेल तर रामासारखं जगावं, त्या सीतेसारखं जगावं. आणि आपल्याला जर का स्वच्छंदी जगायचं असेल परंतु मी कशातही नाही हा आविर्भाव ठेवून जर का जगलो तर ते कृष्णासारखं जगणे, एवढं लक्षात ठेवा. कृष्ण स्वच्छंदी होते असं सगळे जण म्हणतात, परंतु ते कशातही नव्हते हेही तितकंच खरं. चोऱ्या करायचे परंतु चोरी करायचे नाही. कोण आहे प्रभू राम? प्रश्न पडतो आपल्याला. मी काही चरित्र वेगळं काही सांगणार नाही. कौशल्याचाच राम आहे, सुमित्रेचेच लक्ष्मणजी आहे आणि आमच्या कैकेयीचेच भरत आणि शत्रुघ्न. वाद काही का असेना, आपण वारंवार ऐकत आलेलो हे तीन. दशरथ राजाला स्वप्न पडलं की मी तिघांची हत्या केली आहे म्हणून. वशिष्ठांनी सांगितलं की तू अरण्यामध्ये जा आणि श्वापदांची हत्या कर आणि ये. गुरूंच्या आज्ञेवरून वशिष्ठ गेले, दशरथ राजे गेले अरण्यामध्ये. सकाळपासून दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत कोणी श्वापद येईना. काय करावं काय करावं काय करावं काही कळेना. म्हणून एका झाडावर जाऊन बसले आणि तो लक्षवेधी बाण तयार केला. त्या काळामध्ये असे बाण होते बरं. आपण रामायण पाहिलं असेल त्यावेळेला आपल्या लक्षात आलं असेल, अग्निबाण, पर्जन्य बाण, लक्षवेधी बाण. तुम्ही म्हणाले आता पण शक्य आहे का? मग अहो हे आता शक्य होतं म्हणून तर आपण त्यांचे असलेले हजारो मिसाईल फाडले का नाही? लक्षवेधी होते म्हणून. तेव्हा राहू द्या त्याला, कारण ते तुम्ही टोनटण करताय, मला मी काळजीत पडतोय की मी स्वरात आहे. 12:20 झालेली. आपला जन्म 12:40 का 12:45? यजमान सांगतील ते. जन्म किती वाजता करायचा? 40ला. 35ला सगळ्यांना पुन्हा वाटायला जी आपली आहे तेवढी करा. बरोबर 12:40ला त्या घड्याळात 12:40 झाले की मी आर्या म्हणतो. बरोबर आहे? ते घड्याळ बरोबर आहे का? लावलेलं घड्याळ बर. म्हणजे 12:40ला बरोबर मी आर्या म्हणणार. हे मध्यान्ह समय. झाडावर बसले तो लक्षवेधी बाण त्यांनी केला आणि इकडे आमचे श्रावण बाळ जे आहेत ते आपल्या असलेल्या अंध माता पित्यांना घेऊन काशी यात्रेला निघाले होते कावडी. एका झाडाखाली बसवलं आणि तो त्यांनी चंबू घेतला. आमच्या श्रावण बाळांनी तो चंबू घेतला आणि त्या नदीमध्ये जायला निघाले. सरोवर पाहिलं, त्या चंबूचा बुडबुड 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 आवाज झाला. इथे दशरथाला वाटलं की कोणीतरी श्वापद आलं म्हणून त्यांनी बाण सोडला. तो बाण त्या असलेल्या त्या श्रावण बाळाला लागला. श्रावण बाळ ओरडले आई म्हणून. जमिनीवर धाडकन पडले. दशरथ राजे तिथे आले आणि त्याला विचारलं बाळा तू कोण? आणि मी श्रावण बाळ. मला एखादी प्रश्न विचारला महाराज
तुम्ही ते श्रावण बाळ आणि त्यांचे आई वडील सांगतात, त्यांच्या आई वडिलांची नावं काय? म्हटलं आईचं नाव होतं रुक्मिणी, वडिलांचं नाव होतं विठ्ठल. काही अडचण आहे? म्हणतो काही अडचण. मी म्हटलं तुझ्या पंजोबांचं नाव काय? आठवायला लागेल. आपल्याला आपल्या आजोबांचं नाव आठवत नाही, बंधुबांचं नाव आठवत नाही. सज्जनो, एक लक्षात घ्या, जे श्रवणाने कीर्तन ऐकतात ना, त्यांना श्रावण बाळ म्हणजे काय ते कळतं. आपण नेहमी म्हणतो की कानाने कीर्तन ऐकावं. मी नेहमी सांगतो की मनाने कीर्तन ऐकावं. मनाने कीर्तन ऐकल्यानंतर ते आपल्या हृदय पटलावर व्यवस्थित बसतं. जिथे रामराजी तिथे काम कैसा, आणि जिथे रामराजी तिथे राम कैसा. त्या रामाला जर का आपल्या प्रभूच्या असलेल्या हृदय पटलावर जर का बसवायचं असेल ना, ते थोडं जरा बाजूला काढा आणि त्याला सांगा, रे बाबा रे, बस तू इथे घ्या हृदया. दशरथ राजा आले आणि त्यांनी त्या असलेल्या श्रावण बाळाला विचारलं, आई बाबांकडे गेले, काही बोलता येईना, आणि त्या आई वडिलांनी शाप दिला, पुत्र पुत्र करता मरशील ऐसा. काय शाप दिला? पुत्र पुत्र करता मरशील ऐसा. अशी दशरथ राजाने त्यांची सद्गती लावली. आपल्या राज्यामध्ये आले, वशिष्ठांना सांगितलं असं असं झालं. वशिष्ठ म्हणाले, काही काळजी करू नको, तुला चांगला शाप मिळाला. चांगला शाप? पुत्र पुत्र करता मरशील ऐसा, हा शाप चांगला आहे. अरे तुला पुत्र प्राप्ती तरी होईल, जी नव्हती ना. आधी पुत्र प्राप्ती तर होऊ द्या. त्यामुळे हा यज्ञ करायचा आता, पुत्र कामेष्ठी यज्ञ. आणि या पुत्र कामेष्ठी यज्ञ करण्यासाठी एक चांगले ऋषी पाहिजे. म्हणून विभांडक नावाचे जे ऋषी जे होते, त्यांचा मुलगा जो ऋषशृंग, त्याला बोलवायचं ठरलं. इंद्राला आज्ञा केली, तुझ्या अप्सरा पाठव. इंद्राने दशरथ राजाच्या सहाय्यासाठी अप्सरा पाठवल्या. तुम्ही म्हणाल इतकं फास्ट? मग त्यावेळेला देवांवर ज्या वेळेला यज्ञ करण्याची वेळ आली, त्यावेळेला त्या असलेल्या राक्षसांच्या बरोबर युद्धामध्ये या दशरथ राजाने सहाय्य केलं होतं. म्हणून इंद्राने अप्सरा पाठवल्या. आपण नेहमी म्हणतो की त्या कैकेयीने रामाला वनवासात पाठवलं, म्हणतो की आपण. आणि खरंय की नाही, ते 2 वर पाहिजे होते म्हणून कैकेयीने रामाला वनवासात पाठवलं. एक लक्षात ठेवा, युद्धामध्ये अत्यंत निपुण असणारी कैकेयी होती, एवढं लक्षात ठेवा. आणि ज्या ज्या वेळेला दशरथ राजे युद्धाला जायचे, त्यावेळेला त्यांच्या बरोबर ही असलेली कैकेयी जात होती. ज्या वेळेला असलेल्या त्या दानवांचं आणि देवांचं युद्ध झालं, त्यावेळेला सहाय्य करण्यासाठी कैकेयी गेलेली होती. त्यामुळे तिला असलेल्या राक्षसांच्या अघोरी विद्या माहीत होत्या. आणि हे या विद्याला जर का आपल्याला जर का कोणी परतवून लावत असेल तर ते रामच आहे. म्हणून कैकेयीने रामाला वनवासात. सगळ्यात जास्त प्रेम कैकेयीचं रामावर होतं. रामाने कधीही कैकेयीची अवहेलना केलेली नाही. दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. पहिलं कडवं सांगतंय, माय कैकेयीला दोषी नवे दोषिता, राज त्याग कारण याचा सर्व कर्म जात. आणि रामराय म्हणताय, गदिमा सांगताय, खेळ चालला से माझा पूर्व संचिता, पराधीन आहे जगती
समान लक्षात ठेवा, आपलं पूर्व सुखरूप चांगलं आहे, आपलं पूर्व पुण्य आपल्या गाठीशी आहे, म्हणून आपल्याला हा मानव देह मिळाला. आणि या मानव देहामध्ये येऊन आपण आजच्या दिवशी सगळेजण एकत्र येऊन त्या रामरायाचं असलेलं गुणगान गातो, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे त्या रामरायाचं गुणगान गाण्यासाठी सुद्धा तुमचं आमचं पूर्व संचित चांगलं, एवढं लक्षात ठेवा. आता त्या ऋषशृंगाला घेऊन आले, 12:30 वाजले, माझ्याकडे वेळ नाही. मी 12 मिनिटामध्ये कृष्ण जन्म सांगणारा बुवा आहे आणि 14 मिनिटामध्ये संपूर्ण कीर्तन करणारा बुवा आहे, म्हणून मला कीर्तनपटू पदवी. त्यामुळे आपण चिंता करू नका, 12:40 ला आर्या ठोकणार म्हणजे ठोकणार. त्या ऋषशृंगाला त्या अप्सरा बोलवून घेऊन आल्या. वशिष्ठांनी सांगितलं की हा आहे चांगला, पण याला आचार्य पद द्यायचं, म्हणजे याचे 2चे 4 करावे लागतील. दशरथ राजाने सांगितलं काही चिंता करू नका. त्यांचा दशरथ राजाचा जो मित्र होता, त्याची जी मुलगी शांता, त्या शांतेचा आणि ऋषशृंगाचा विवाह केला आणि पुत्र कामेष्टी यज्ञाला सुरुवात झाली. पुत्र कामेष्टी यज्ञाला सुरुवात झाली. आता वशिष्ठ ऋषी तिथे, अत्रि ऋषी तिथे, विश्वामित्र ऋषी तिथे, याज्ञवल्क्य ऋषी तिथे. पण तिथे काय, आणि भगवंत स्वतः त्या ठिकाणी यज्ञामध्ये आहुती घेण्यासाठी आले. दशरथा हे पायसदान पायसदान, दशरथा हे पायसदान पायसदान, तुझा सुरुवात झाली. त्या यज्ञाची सांगता झाली आणि प्रत्यक्ष यज्ञनारायण प्रगट झाले. आणि त्या यज्ञनारायणाने असलेलं ते जे पायन जे होतं ते त्या दशरथ राजाला दिलं. आता समजा आपल्याला रामराय इथे प्रगट झाले आणि रामरायांनी सांगितलं, शुक्ल बुवा मी प्रगट झालेलो आहे, हा माझ्या गळ्यातील असलेला कंठा मी तुम्हाला देतो. शुक्ल बुवा काय करतील, कंठा रामरायाच्या गळ्यातून घेतील, हातातून घेतील, स्वतःच्या गळ्यामध्ये टाकतील आणि दोन पळून टाकतील, कारण तो कंठा कोणाच्या हाताला लागू नये. पण दशरथ राजाने ते जे पायस पात्र जे होतं ते त्या वशिष्ठांकडे दिलं. त्या वशिष्ठांनी त्याचे 3 भाग केले, एक कौशल्येला, एक सुमित्रेला आणि एक कैकेयी मातेला दिला.
लक्षात ठेवा, कौशल्येला जो भाग जो दिला तो परब्रह्माचा भाग. सुमित्रेला जो भाग जो दिला तो परम श्रद्धेचा होता. आणि कैकेयीला सुद्धा भाग दिला, परंतु मला उशिरा दिला. मी लाडकी असून मला उशिरा दिला म्हणून कैकेयीने तो भाग घेतला नाही. तो भाग कुठे गेला? सुवर्च्या नावाची घार जी फिरत होती तिने तो भाग उचलला आणि त्र्यंबकेश्वरच्या जवळ असलेल्या अंजनी पर्वतावर अंजनी माता जिथे तप करीत होत्या तिथे जाऊन तो भाग टाकला. जपाने ज्या वेळेला तप होत ना त्यावेळेला पारमार्थामध्ये आपली पत तयार होते. रामदास स्वामींनी श्री रामरायाच्या असलेल्या जवळ त्या ठिकाणी 12 वर्ष तप केलं म्हणून त्यांची या जगामध्ये ती पत तयार झाली. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे ती गुरु ठरले. त्यामुळे तप केल्याशिवाय पत तयार होत तेवढं लक्षात झालं. कैकेयीचा भाग नेला प्रसाद नेला काही कळेना म्हणून पुन्हा त्या कौशल्याच्या असलेल्या प्रसादाचा भाग केला. 2 भाग केले. सुमित्रेच्या असलेल्याचे 2 भाग केले. त्या भागातले परत अर्धे भाग परत त्या कैकेयीला दिले. कौशल्याने तो भाग ग्रहण केला, सुमित्रेने भाग ग्रहण केला, कैकेयीने भाग ग्रहण केला. तिथे भगवंत ठेवले का? आणि पाळणा कोण म्हणणार असेल त्यांनी त्या इथे आहेत का? आहे. बघ काय आमचा अर्धा अधिक भार कमी होता. पण हल्ली नवीन प्रकारचे पाळणे आलेले म्हणजे हे पण पाळणा तोच आहे. कौशल्येचा राम आहे, यशोदेचा कृष्ण आहे, काय नवीन नाही. आता त्यांचे ते डोहाळे पुरवायचे. तुमचे आमचे डोहाळे सुद्धा वाखाणण्याजोगे असतात. आपले डोहाळे काय असतात माहितीये? तुम्ही म्हणाल बुवा तुमचे, माझ्याकडे पण तेच असतो. त्या गादीवर उभा राहिलो नारळाची गादी आहे. तुमचे आमचे डोहाळे ते त्या भुसाऱ्याकडचे दगड पाहिजे, त्या भुसाऱ्याकडच्या चिंचोका खायच्या. तुमचे आमचे डोहाळे ते त्या भुसाऱ्याकडची ती माती खायची. आपण माती खातो म्हणून आपली भुजीकडे माती खाते. त्यामुळे काय डोहाळे पाहिजे? दशरथ राजा आधी कैकेयीकडे गेले. आई ग काय डोहाळे तुझे सांग. कैकेयीने डोहाळे सांगितले. भगवंताने दशरथ राजाने तिचे डोहाळे पूर्ण केले. सुमित्रेकडे गेले. भाई तुझे डोहाळे काय ते सांग. काय ते म्हणे जो मुठीला जो होईल त्याची सेवा करावी. ठीक आहे म्हणे मान्य. आणि कौशल्याकडे गेले. त्याला हात लावू नका, ते हल्लं तर सगळं हले आणि तुम्हाला नंतर काही दिसणार. कौशल्याकडे गेले आणि कौशल्याकडे गेल्यानंतर कौशल्याला विचारतात तुझे डोहाळे काय ते सांग. कौशल्याने सांगितले की मला धनुष्य द्या, मला बाण द्या, मला त्या रावणाला मारायचंय. दशरथ राजाला कळेना की हा रावण कोण.
आणि ही का धनुष्यबाण मागते? तर ते खेळातले चालत नाही. हल्लीच्या मुलांना खेळातली गदा दिली तर आपल्या टाळक्यात मारतात. त्या अयोध्येला किंवा कुठल्या तरी जत्रेमध्ये आपण जातो, ती प्लॅस्टिकची गदा येते का नाही? समजा जर का या मुलाने तुमच्याकडे गदा मागितली आणि तुम्ही जर का गदा दिली नाही, तुमच्या टाळक्यात बसली, तो एकदा तरी आईला मारून दाखवतो, आई बघ तुला लागते का? आई नाही म्हणते, तो अजून जोरामध्ये सज्जनो, एक लक्षात घ्या, हे डोहाळे जे आहेत ना, हे डोहाळे सुद्धा आपल्याला रामनामाचे लागले पाहिजे. आणि ज्या वेळेला हे रामनामाचे डोहाळे लागतात ना, त्यावेळेला तुमची आमची पुढची पिढी जी आहे ना, ती छान पैकी तयार होते. डोंबिवलीतलं डॉक्टर वेणीमाधव उपासनी नाव आपण ऐकलं असेल. त्यांच्याकडे जे जे कोणी बाळणपणाला गेलेले असतील आणि ज्यांना ज्यांना तिथे बच्चू झालेला असेल, ते त्यांच्या कानामध्ये आधी श्रीराम जयराम जय जय राम सांगायचे, ते जय श्री कृष्ण सांगायचे. म्हणून आत्ताची डोंबिवलीतली आपली तुमची आमची पुढची पिढी ही सुसंस्कृत आहे, सुजाण आहे, सुसंस्कारित आहे. म्हणून ढोल वाजवायला सुद्धा हे शक्य नाही हो. इतक्या या धकाधकीच्या जीवनामध्ये सगळ्या प्रकारची प्रलोभन असताना सुद्धा माधवाश्रमामध्ये इतकी गर्दी होणं ही त्या रामरायाचीच कृपा आहे. एकदा आपल्यासाठी जोरदार काय. आणि ही जी गर्दी जी आहे ना, ती त्या सद्गुरूंच्या कृपेमुळे, एवढं लक्षात. त्यामुळे एकदा जोरदार आपण त्या आपल्या सद्गुरूंचं स्मरण करावं. सद्गुरुनाथ महाराज की. संयोजकांनी याच्यानंतर प्रसाद ठेवलेला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा जोरात आपण घेऊया. मला म्हणायचं बरं का, सद्गुरुनाथ महाराज की. हा बोलला, हे तुझ्या बोल रे, तुझ्या म्हणत ते असं कसं झालंय? प्रसाद आहे खाली, आज काय लाडू आहे का जिलबी आहे काय माहित नाही, बा जाऊ दे, काहीतरी गोड धक्की आहे. चला पुन्हा एकदा सद्गुरुनाथ महाराज की. आणि होता 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 मध्यान्ह काळ झाली. झाला प्रगट परमात्मा. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी. गंधयुक्त तरीही वात पूर्ण हे तिथी. सगळ्यांनी उभं राहायचे, फुलं तिथे व्हायचे, बसून टाकायचे. बरोबर, ठीक आहे ठीक आहे, सगळ्यांनी बसून घ्या. बसून जागेवर एक तिथे आपले रामराय आहेत असं समजून सगळ्यांनी फुलं टाकायचे. फुलं कोणीही टाकायची नाहीत. ताटामध्ये फुलं गोळा केली जातील आणि त्यानंतर ती प्रभू रामचंद्रांच्या समोर तिथे वाहिली जातील. त्यामुळे मी फक्त आर्या म्हणेन, त्यानंतर आपण सगळ्यांनी रामाचा जय जयकार करायचा. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी. गंधयुक्त तरीही वात उष्ण हे तिथी. दोन प्रहरी कागशिरी सूर्य आमदा. राम जन्म राम जन्म राम जन्म राम जन्म काका काय केले?
भगवंताचा जन्म झालेला आहे आणि त्याला असं कसं टाकणार नाही? त्याला नाव वाकू घालावं लागतं. तुमचा आमचा जन्म झाल्यानंतर सुद्धा आपल्याला कोऱ्या वस्त्रात गुंडाळलं जात नाही. जुना वस्त्र घेतलं जातं, त्याच्यात गुंडाळलं जातं. तसं भगवंताला नाव वाकू घालायचंय नाही का? नाडी 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 राम राया की हो नाडी राम राया की हो नाडी 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 नाडी
नाही घातलं. आता इथे पाळणा मांडणारे किती जण आहेत? त्या रामाला शुक्ल काही जन्म दिला नाही. आपल्यासारख्या कौशल्येने, आपल्यासारख्या सुमित्रा मातांनी त्या रामाला दिलेलं आहे आणि स्त्री शक्ती इथे आहे, त्यामुळे त्यांना मी पाळणा म्हणायला सांगतो. या म्हणा, हो म्हणा म्हणा. बाळा जो जो रे कुलभूषणा दशरथा नंदना आदरी बाळा मनमोहना रामा लक्ष्मणा बाळा जो जो रे बाळा लांबविला अयोध्येसी भगवंताचा जन्म झालेला आहे. भगवंताला नाव माकू घातलेलं आहे. भगवंताला छानपैकी झोपवले. सज्जनो, एक लक्षात ठेवा, भगवंत कधीही झोपत नसतात. भगवंत डोळे मिटून त्यांच्या असलेल्या देवतांचं स्मरण करीत असतात.
आपल्याला वाटतं रामराय झोपले, पण रामराय झोपले नाही. रामराय त्या असलेल्या शिवाचं स्मरण करतात, कारण त्या शिवापासून या जीवाची उत्पत्ती आहे. त्यामुळे त्या जीवाशिवाची भेट व्हायची असते. म्हणून भगवंत कधी झोपत नाही. तुम्ही आम्ही झोपतो. आपल्याला सकाळी 8चा गजर झाला नाही तर आपण 8:30ला उठतो. पण भगवंत त्यांची काकड आरती करून घेण्यासाठी पहाटे उठत होते. हे समर्थांच्या चरित्रामध्ये आपण तो उल्लेख पाहिलेला आहे. त्यांची वेळ टळत नाही, आपली वेळ सुद्धा ते टाळू देत नाही. त्यावेळेला पृथ्वी तलावर आपल्याला कुठे कसं कोणाच्या उदरी जन्माला घालायचं हे ते ठरवतात. आणि तुम्हाला कधी कुठे कसं केव्हा हे ते ठरवतात. नाहीतर 7:45ची वेळ 7:15ला 8ला व्यक्ती विमानात बसते आणि आपल्याला 8:50ला कळतो. दुर्दैव आहे कोणी. लक्षात ठेवा सज्जनो, तो रामराय आहे आणि त्याच्या असलेल्या त्याचा जन्म झाला आणि ज्याच्यासाठी 10 तोंडाच्या रावण असलेल्या नवे त्याच्यामध्ये 10 शक्ती विराजमान आहेत. त्या शक्तींचा त्याने नाश केला. रामायणामध्ये आपण पाहिलं रावणाला 10 तोंड आहेत का? तोंड एकच आहे, परंतु त्याच्या ज्या शक्ती ज्या आहेत ना वेगवेगळ्या प्रकारच्या, त्या 10 शक्तींचा नाश केला जातो. एवढं लक्षात ठेवा. त्याच्यासाठी नवरात्र वेगवेगळ्या ती देवी जी आहे ती वेगवेगळी शक्तीची रूप आपल्यासाठी घेत असते. नवविधा भक्ती आहे, 10 शक्ती आहेत असलेल्या त्या देवता आहेत. त्या देवतांसाठी ती आपल्या पृथ्वी तलावर येते. आणि म्हणून भगवंत त्या ठिकाणी जन्माला आलेले आणि तेच वेणाबाई आपल्या असलेल्या पूर्व रंगामध्ये सांगतायत. पूर्व पद्यामध्ये भैरवी मध्ये सांगतात. झालेली सेवा प्रभू रामरायांच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी या ठिकाणी अर्पण करतो. आणि काय मागणार आपण त्याच्याकडे? बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन, सकल विवेका आत्मा रामा, सकल विवेका आत्मा रामा, पावनी पूर्ण विराम रामा, पावनी पूर्ण विराम रामा, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन माझा, बंध विमोचन माझा, बंध झालेली सेवा रामरायाच्या चरणी या ठिकाणी अर्पण करतो. जी काही आरती असेल ती आरती या ठिकाणी केली जाईल आणि सगळ्यांनी सावकाश पद्धतीने जिथे आपली प्रसादाची व्यवस्था केलेली आहे, आरती झाल्यानंतर खाली प्रसाद दिला जाईल. त्यामुळे आपण सर्वांनी शांत चित्ताने आजच्या असलेल्या या रामनवमीच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी आलात. तो प्रसाद या ठिकाणी ग्रहण करायचा आहे आणि संध्याकाळपर्यंतच्या असलेल्या सर्व कार्यक्रमासाठी उपस्थिती आपण सगळ्यांनी द्यायची आहे.